हाय गाईज, मी कपिल. अजिंक्य फाळके दिग्दर्शित इलू इलू 1998 हा सिनेमा मी बघितला. सिनेमा खूप काही ग्रेट नाही पण चांगला झालाय. एक सिनेमा म्हणून हा प्रयत्न खूप चांगला होता. सिनेमात वातावरण निर्मिती उत्तमरित्या तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे तो 90sचा काळ आहे तो उत्तमरित्या उभा करण्यात आला आहे. छोट्या छोट्या बारीक गोष्टींवरती लक्ष देण्यात आलं आहे, बारकाव्यांवर लक्ष देण्यात आलेलं आहे. मला पण तो सिनेमा बघताना म्हणजे पर्सनली जाणवलं की म्हणजे ते शाळेतला जो मोमेंट असतो की आपण रुमालात ती पावडर टाकून घेऊन जायचो किंवा हे लवशिप देणं किंवा हे असलं, म्हणजे जे तुम्ही सुद्धा तुमची शाळा किंवा कॉलेजचे दिवस हा सिनेमा बघून अनुभवाल, ते कट्ट्यावरचे दिवस अनुभवाल. म्हणजे तेव्हा ती चाळ संस्कृती होती, सगळे एकत्र राहायचे, मजा करायचे, ते सगळं अनुभवाल. मैत्री काय असते, मित्रांसाठी उभं राहणं काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही या सिनेमात अनुभवाल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मुलं वयात येत असतात तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था कशी असते, त्यांची चलबिचल कशी होत असते, त्यांना अट्रॅक्शन कसं होतं, हे सगळं या सिनेमात उत्तमरित्या मांडण्यात आलेलं आहे. इलीवर आमचा हा पहिलाच मराठी चित्रपट. सिनेमात ती दिसली गोड आहे. काही ठिकाणी तिचं मराठी असेल खटकतो, पण ठीक आहे, ती गोड दिसली सिनेमात. दुसरं म्हणजे निशांत भावसार हा मुलगा या सिनेमात आहे. पहिलाच सिनेमा फुल कॉन्फिडंट दिसलाय, गोड मुलगा आहे आणि तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. सोबतील अंकिता रांडे आहे, मीरा जगन्नाथ आहे. अंकिता रांडे पण सिनेमात खूप गोड दिसली आहे, सुंदर दिसली आहे आणि मीरा जगन्नाथने पण धमाल आणली. पण मला वाटतं दोघींचं कॅरेक्टर थोडं अजून मोठं असायला हवं होतं. या सिनेमात खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त धमाल आणली ती श्रीकांत यादव यांनी. त्यांनी अक्षरशः काही सीन प्रचंड चोपलेत. त्यांच्या सोबतीला कमलाकर सातपुते आणि वनिता खरात यांनी धमाल उडून दिली आहे. मीना दामकर पण आहे. त्यांचे आणि श्रीकांत यादव यांचे सीन बऱ्याच वर्षी तुम्हाला हसवतात. फर्स्ट हाफ कम्प्लीट एंटरटेनिंग आहे. सिनेमातलं गुलाबी गुलाबी हे गाणं तर ऑलरेडी सगळ्यांना आवडलेलं आहे. म्हणजे ते ही गाणी ऐकताना तुम्हाला 90sचा फील येतो. अजिंक्य फाळकेचा हा पहिला सिनेमा म्हणून, हा पहिला सिनेमा प्रयत्न म्हणून चांगला मला वाटतो. सिनेमा टेक्निकली स्ट्रॉंग आहे, पण मला वाटतं सिनेमा थोडी डेप्थ हवी होती. सिनेमा खूप फटकन 1 तास 45 मिनिटाची ही फिल्म आहे, त्यामुळे तुम्ही त्या कॅरेक्टरशी कनेक्ट नाही होऊ शकत. इंटरव्हल नंतर तर बरीच कॅरेक्टर एक एक करून जातात. तर मला वाटतं या सगळ्या कॅरेक्टरना थोडी डेप्थ असती, हा विषय अजून चांगल्या पद्धतीने फुलवला असता तर हा सिनेमा उत्तम झाला असता असं मला पर्सनली वाटतं. सिनेमा वाईट नाहीये, सिनेमा प्रयत्न म्हणून खूप चांगला आहे, पण हा विषय जर का अजून उत्तम पद्धतीने फुलवला असता, थोडा वेळ घेतला असता, तर मला वाटतं अजून सिनेमा मजेशीर झाला असता. सिनेमातलं कॅरेक्टर खूप सगळी अतरंगी आहेत. विशेषतः मला निशांतसोबत त्याचा जो मित्र राक्षस आणि जोशी ह्या 2 पोरांची कामं प्रचंड आवडली. त्यांचा कॉमिक टायमिंग पण उत्तम होता. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक राक्षस आणि असा एक जोशी हे दोघं मित्र असतात. म्हणजे शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, सो त्यांच्यातली जी नोकझोक बघून मजा येते. इली आणि निशांतचा ट्रॅक उत्तम आहे, पण त्याला पण अजून थोडी डेप्थ दिली असती तर अजून मजा आली असती. इमोशनली सिनेमा थोडासा कनेक्ट होण्यास कमी पडतो आणि फटकन असं संपवल्यासारखं वाटतो. अंकिताचं कॅरेक्टर पण तसंच, तिला पण ज्या पद्धतीने काय म्हणतात एक्झिट द्यायला हवी तसं झालेलं नाहीये. सेम विथ मीरा जगन्नाथ. या दोघींना जर का अजून त्यांच्या कॅरेक्टरला थोडी डेप्थ असती ना, अजून मजा आली असती. पण ठीक आहे, ओव्हरऑल इलू इलू हा एक 1 टाइम वॉचेबल फिल्म आहे. तुमच्या मित्रांसोबत जा, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत जा, तुमच्या मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत जा, कोणासोबतही जा, पण जा. मी मागच्या व्हिडिओत जे म्हटलं तेच परत म्हणतो, जर तमिळ, तेलुगू, मल्याळममध्ये असे सिनेमे आलेत ना, आपण भरभरून पोस्टू देतो काय सिनेमा आहे, काय झालंय, काय कंटेंट आहे, काय कंटेंट आहे. पण आता असाच कंटेंट जर का आपल्या मराठीत येतो त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे ना. जर का तुम्ही थिएटरला जाणारच नाही सिनेमा बघायला ठरवा तुम्हाला कसा वाटतोय ते, पण जर का तुम्ही जाणारच नाही तर मराठी निर्माता जगणार कसं काय. सोहेल या सिनेमाला मी देतोय 3 स्टार. तुमच्या अख्ख्या गँगसोबत जा, तुम्हाला तुमच्या शाळेतले आणि कॉलेजचे दिवस नक्की आठवतील. थँक्यू सो मच.